श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे ना मी माहेरी चाललेले आहे, तिथं यात्रा असते. तर यात्रेचा जो ब्लॉग आहे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला आता निघणार आहोत. आम्ही बॅग वगैरे पॅक केलेले आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवते की जी यात्रा आहे ती कशाची आहे आणि कशी भरते ते. चला तर मग आता आपण निघूयात. ही बघा आपली आरू पण तयार झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी जत्रेला जाणार आहे. मग जत्रेला जाऊन मी जे शॉपिंग करणार आहे, पण मग मी माझ्यावालेच खेळणं घेणार आहे. मग आम्ही मज्जा करणार आहे आणि मम्मी पण येणार आहे आमच्यासमोर, पप्पा पण, आणि खूप मज्जा करणार आहे आम्ही. तर आता ना म्हणजे दिवाळीनंतर मी पहिल्यांदाच आता चालले होते माहेरी. कारण असं जेव्हा मुली शाळेत जात नव्हत्या ना तेव्हा मी म्हणजे महिन्यातून माझा एखादा तरी चक्कर व्हायचा. कारण म्हणजे आईवडील लग्नानंतर दोघंच असतात, त्यामुळे त्यांना वाटतं की त्यांना एकटं वाटू नये म्हणून कधीतरी मी धावती भेट देऊन येते. पण आता मुली शाळेत जायला लागल्यामुळं आता माझं काही जास्त जमत नाही. जेव्हा त्यांना सुट्टी असेल, आता यावेळेस काही सुट्टी नव्हती, पण 2 दिवस म्हटलं जाऊ दे, शाळा 2 दिवस नाही गेलं तर काही नाही. मग फायनली 2 दिवस आम्ही ह्यावेळेस राहिलो होतो. आणि इथं यात्रा आज म्हणजे उद्या यात्रा होती, तर आज वरती मंडप वगैरे दिला होता. जो नवरदेव आहे तो घटी बसलेला होता आणि छान असं म्हणजे आता ह्या वर्षी ना 2 वर्षापासून पाऊस कमी होता, ह्या वर्षी बरा आहे पाऊस. त्याच्यामुळं म्हणजे वातावरणही बरं होतं. नाहीतर ना तिकडं जास्त डोंगराळ भाग असल्यामुळं ऊन जास्त लागतं. आणि इथं मस्त आल्यानंतर खरंच माहेर ते माहेर असतं. माहेरची फिलिंगच वेगळी असते. आणि आता घरी गेल्यानंतर आई ती आईच असते. पहिले बॅग घ्यायला समोर आली आणि इथं टी व्ही वगैरे चालू होतं, तर लाईटही गेली होती. मग आहोनी मस्त लाईट लावला. तर तिथं गेल्यानंतर आहोंना पाणी प्यायचं होतं आणि पाणी प्यायला काय आई म्हटली होती की तुम्हाला काही इथं साली किंवा साला नाही आहे, तुमचं तुम्हालाच करायला पाहिजे. म्हणजे कसं एक साली असली किंवा साला असला तर तो दाजींच्या पुढं करतो, पण तिथं गेल्यानंतर सगळं आम्हालाच करावं लागतं. आणि तिथं मग नंतर ना वडिलांनी कांदे वगैरे शेतातले दाखवायला आणले होते आणि नंतर मग काय कंटिन्यू ब्लॉग केला नाही. गुड मॉर्निंग सर्वांना. तर सकाळ झालेली आहे. दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी कंटिन्यू करत आहे. आणि तर या माझ्या मोठ्या चुलत्यांच्या ज्या शेळ्या आहेत त्या म्हणजे इथं बांधलेल्या आहे. सकाळी सकाळी कसं त्यांना उन्हाच्या आधी थोडंसं ऊन पडायच्या आधी थोडं बाहेर बांधलं जातं. आणि इथं आहे ना छान अशा म्हणजे ज्या वहिनी आहेत त्यांच्या भाकरी चालू होत्या. तर म्हटलं चला थोडासा जो शूट आहे तो घेऊया. तर याचा शॉर्ट व्हिडिओसाठी मी इथं व्हिडिओ काढला होता आणि मस्त अशा चुलीवरच्या गरमागरम भाकरी इथं चालू होत्या. तर त्या काय बोलल्या की माझा व्हिडिओ घेऊ ना, कारण कोणी कम्फर्टेबल असतं, कोणी नसतं, तर आपण कोणालाही बळजबरी करू शकत नाही. तर मग मी छोटासा जो भाकरी करतानाचा व्हिडिओ आहे तो घेतलेला आहे. कारण आता जास्त करून कोणी चूल म्हणजे तिकडं पण जास्त करत नाही, त्याच्या गॅसवरतीच असतं. कधीतरी म्हणजे उन्हाळ्यामध्ये करतात. तर म्हटलं चला आता थोडंसं तिथं शॉर्ट घेतलेला आहे, म्हटलं चला तोही तुमच्याशी शेअर करूया की चुलीवरच्या भाकरी किती छान अशा होतात. आणि बघा जाळही मस्त असं चालू होता, कारण आता उन्हाळा आहे ना, मग वातावरण पण शांत असतं आणि इथं छान मामीला ऐकू ना. आता काय वयामानानं होतं.
तर आता कांद्याला चक्कर मारल्यानंतर इथंच म्हणजे शेजारचे चुलते आहे त्यांचा गहू होता आणि गव्हानंतर आहे ना इथे एक चिंच आहे, खूप जुनी आहे ती आणि तिथल्या चिंचा खरंच खूप गोड असतात. तर म्हटलं चला थोड्या चिंचाही घेऊया, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि चिंच ह्या ज्या आहे ते खायला मस्त लागतात. तर मग जाताना थोड्याशा चिंचाही तिथं ज्या आहे त्या वेचल्या. तर जे चिंचाचं झाड आहे ना म्हणजे भरपूर दिवसाचं आहे, मलाही आठवत नाही ते, म्हणजे तरी माझ्या अंदाजे पण 60-70 वर्षाचं असेल जुनं. पण आता त्याला चिंचा कमी झालेल्या आहे. आता ह्या वर्षी मागच्या वर्षी होत्या, तुम्हाला तो व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर यावर्षी थोड्याच होत्या, तर थोड्याशा ज्या चिंचा आहेत त्या गोळा केल्या आणि मस्त चिंचांचा आस्वाद घेऊन आम्ही घरी निघालो. तर माहेरचा एवढाच ब्लॉग मी शेअर केला. याच्यानंतर तुम्हाला यात्रेचा व्हिडिओ बघायला भेटेल. व्हिडिओ नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.